रवान दे. चोके आजी तुम्ही पडा ना. नको नको. अगो घरच्या लक्ष्मीकडसून कोण सेवा करून घेता काय? लक्ष्मी हा अगो संध्याकाळच्या टायमाक घरात लक्ष्मी येता. मग आता ती कोणच्या रूपात येत सांगू घेता? असं खरंच असतं? असं आपल्या गावाकडची माणसं म्हणतात गो. काय गो तू कोण? आजी मी सायली, धवलची मैत्रीण. आजी आणि मी रेणुका. तुका काहीतरी बघल्यासारखे वाटतं गो माका. कुठेतरी खाताना बघितलं असेल. तिला आहे ना माझ्यासारखी खायची आवड. आता तुम्ही सगळे इलास मा. मग चला मी तुमच्यासाठी मस्तपैकी कवटाचा कालवण करून घालतोय. काय नको आली कवटाचं कालवण बनवतीये. हे ना दिसायला गोड आहेत, फक्त खायला बकासूर आहेत. गप्रे मेल्या तू. हे तर आपला नेहमी असाच असता. काय नाही तुम्ही आता सगळे एकत्र इलास मा. मग आता ह्यांची लाड करूक नको मका. अहो आजी पण आम्ही लाड पुरवून घ्यायला कुठे आलोय. आम्ही तुमची काळजी घ्यायला आलोय. होय. अरे तुम्ही सगळे आता एकत्र इकडे इलास म्हणजे कॉलेज बुडवून आणि अभ्यास बुडवून इलास नाही मा. नाही. ते आम्हाला लाख वाटेल, पण आमची कॉलेजची आजी आम्हाला मारू देत नाही अभ्यासाला दांडी. कॉलेजची आजी त्या का? ठीक आहे सायली. हो आजी कमी आणि खास सासूच जास्त आहे ती. माझा हात आहे, माझा हात. रेणुका मिळाले काय तांदूळ? हो मिळाले. हे धवल तुमच्या घरातली गणपतीची मूर्ती कसली भारी आहे रे. हा मग भाई आजी गेली होती ना शाखेच्या पिकनिकला गणपती पोळ्याला, तिकडनं आणले तिने. मस्त आहे. हे आणि देवारा पण खूप भारी आहे, मला खूप आवडला. देवारा पण छान आहे. रेणुका काय रे? मला सांग ना, रुचिराला आपलं घर आवडेल काय? अरे का नाही आवडणार? तसं नाही ग, तसं नाही. आता ती नागपूरला एवढ्या मोठ्या बंगल्यात राहते. काय अजब हाय मारे. तिकडे तिकडे सगळीकडेच खाली. ती खायची सोडून त्याची करावी लागते राखणदारी. समजा एखादी खाल्ली तर मग काय हरकत आहे? नाही हरकत आहे. सम्राट पाटील इकडच्या सगळ्या वस्तू खाण्यासाठी नाहीये. कुठलीही वस्तू खाण्यासाठी नाही, इकडच्या सगळ्या वस्तू विकण्यासाठी. या लक्षात ठेव सम्राट पाटील, लक्षात ठेव. पण समजा एखादी कुठली तरी सॅम्पलिंग साठी घेतली गोष्ट टेस्टिंगला, तर मग काय हरकत आहे? नाही परत हरकत आहे. टवलूने आपल्यावर एवढा मोठा विश्वास ठेवलाय आणि आपल्याला इकडे दुकानावर बसवले आणि आपण त्याचा असा करायचा विश्वासघात. नाही नाही नाही, मी अजिबात काही पण खाणार नाही. मी अजिबात काही पण नाही. पण मग सम्राट पाटील तू एवढा वेळ ते करणार तरी काय? एवढा वेळ करणार काय? नाही मी काय पण करेन. मी एवढा वेळ इथे काय पण करेन. हॅलो चबडे. हा बोल गंगाराम दादा बोल.
आता नाही मला माझ्या नावाची भीती वाटे ना. आता तर मला सगळे गंगाराम नावाने ओळखायला लागलेत. लय फेमस झाले मी तसा. हो शे, एकच बाण होता माझ्याकडं, तो पण गेला. जाऊ दे. बोल बोल, तू काय चाललंय, काय करतोय? मी ना ते माझं सोड, माझं सोड. तू सांग ना, तू काय करतेस? मी ना, मी जेवतेय. मस्त पैकी तांबडा पांढरा रस्सा केलाय आईने आज. तांबडा पांढरा रस्सा केलाय? ए, येतो का जेवायला? ये ना. मस्त मटणाचं लोणचं पण केलंय. ये ना दादा. नाही नाही नाही, नको 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 नको. तूच का? मला नको. तू कॉलेज कसं चाललंय तुझं? अरे कॉलेजला दांडीच मारली मी आज. म्हटलं मस्त मटणाचा बेत केलाय ना, तर जेवावं झोपावं मस्त पैकी. आणि आज संध्याकाळी पाहुणे पण येणार आहेत ना घरी. मग आई बोलली त्यांच्यासाठी बासुंदी करायची आहे. म्हटलं मग आईला मदत करूया. मग घरीच थांबले मी आज. बासुंदी? तिळाचे लाडू पण करायचे. लाडू? लाडू? अरे संक्रांती येते ना, मग मी तिला बोलले आता आलीच ते संक्रांत, गुळाच्या पोळ्या पण करूया मस्त पैकी तुपाच्या. अगं बस, काय चाललंय तुझं? काय काय माझं काय चाललंय? काय म्हणजे? आता मी खाण्यापासून स्वतःला डिस्ट्रॅक्ट करायला तुला फोन केला, तर तू मला चिकन मटन काय ते बासुंदी लाडू बिडू सांगून परत त्याच गोष्टीवर करतेस मला अट्रॅक्ट. मला तुझ्याशी बोलायचंच नाही. मी नंतर फोन करतो. बाय. हॅलो हॅलो. ए भाई, झालंय काय जेवण? हो झालं. ए मला सांग धावल, आजीला काय आवडतं? काय बनवू स्पेशल तिच्यासाठी? भाई तुम्ही सगळे आलात ना, हेच स्पेशल आहे तिच्यासाठी. काय नको करू. अरे पण असं नको, करूया ना काहीतरी तिच्या आवडीचं. सांग ना, काय काय आवडतं आजीला, काय करू? आजीला अगं आपलं काय? नाही माहित. आजीला काय आवडतं हे माहिती नाहीये. त्याचं काय आहे, तशी कधी वेळच आली नाही ना. वेळच आली नाही. ती नेहमी आपल्याला आवडणारच गेली. तिला काय आवडतं त्यांनी कधी सांगितलंच नाही. तिने नसेल सांगितलं, पण तू स्वतःहून नाही विचारलंस कधी? नाही. असा कसा आहेस रे तू? दुनियाभरचे जुगाड करता येतात ना तुला? हा, आणि जी बाई तुझ्यावर एवढा जीव लावते तिच्या आवडीचं काय ते तुला माहिती नाही? तू किती मूर्ख आहेस जावई. एक मिनिट, शांत सायली, आपण करू काहीतरी. मी आजीसाठी जिलेब्या करू का? थांब, मी तिलाच विचारते. आलेच. आजी, मी जिलेब्या करू? तुम्हाला आवडतात ना? आवडता? अगो लय म्हणजे लय आवडता माका जिलबी. तू काय सांगतोय? लाल बघा की एक जिलबी. एक मिनिट, नाव काय गो तुझा? रेणुका बिल्लारे. वा, छान नाव आहे. आत्ता मग आठवला. काय? अगो तू त्या युपीच्या जिलबीवाल्याचा चेडू मा. आज दुपारी गच्चीवर भेट, पतंग आणि मांजा घेऊन. बघू कोणाला किती कळतं पतंगातलं. म्हणजे तुम्हाला चॅलेंज करतोय? हो. तुमच्यापैकी कोणीही हुशार असेल ना, तर माझा पतंग कापून दाखवायचा. बोला, घेता का चॅलेंज? घेतला चॅलेंज.